जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। इब्री लोकास पत्राचा 4 अध्याय 8 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। कारण यहोशुवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता, म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बातचा विसावा राहिला आहे। कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे, म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्यांच्या आज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये। कारण देवाचे वचन सजीव सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना बिथून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे। आणि त्यांच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे। वाचलेले वचन देव बापा आशीर्वादित करू। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे। आज या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत। प्रिय प्रभू येशू, आजचं हे जे काही वचन आहे ते वचन आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाचं होऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, आजची ही सकाळची वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। आजची प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे। प्रिय प्रभू येशू, हे जे कोणी वचन ऐकतील त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर। प्रभू, तुझ्या विसाव्यात आम्हा प्रत्येकाला येण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर। आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे, प्रत्येकाला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। ओ पित्या परमेश्वरा, आमच्या प्रत्येकाचं आत्मिक जीवन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू वाढव। सर्व घाणेरड्या पापापासून, सर्व घाणेरड्या गोष्टीपासून प्रिय प्रभू, आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, तुझा अभिषेकाने तो आम्हा प्रत्येकाला तू भर। प्रभू, या भौतिक जीवनापासून वाचव पित्या परमेश्वरा। हे देवापा, आमचं जीवन हे तुला समर्पित असावं, आम्ही तुझ्या इच्छेनुसार जीवन जगावं, आम्ही प्रार्थनेमध्ये जीवन घालवावं, यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य, मार्गदर्शन कर। आमच्या जीवनाचा, आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाचा, आमच्या देशाचा आणि सर्व राष्ट्रांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे। ओ पिता परमेश्वरा, जे अडचणीत आहे, जे समस्येत आहे, जे निराशेत आहे, जे व्यसनात आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि प्रिय प्रभू येशू त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर। पिता परमेश्वरा, हे देवापा, सर्व वाईट गोष्टीपासून आम्हा सर्वांचं तू रक्षण कर। प्रभू, आज या सकाळच्या वेळेस आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभूजी, आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत। सर्व पापांची, सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर। आमच्या जीवनातील सर्व जे काही आजार आहेत ते सर्व आजार, विकार नासुर येशूच्या नावामध्ये खंड पित्या परमेश्वरा। ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा। या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे। प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्रतेत, तुझ्या शुद्ध पवित्रतेत, ते तुझ्या पवित्र वचनाच्या शुद्धतेत आम्हाला चालण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हाला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव दे। ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा। या सकाळच्या समय आम्हा प्रत्येक बंधूचा, प्रत्येक बहिणीचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे। प्रत्येक दासीचा ताबा तू घे, तुझं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला तुझ्या संजीवनाने तू भर, तुझ्या सामर्थ्याने भर आणि तुझं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभूशी, जे काही महाराष्ट्र राज्याचं इलेक्शन होणार आहे, योग्य सरकार तू आम्हाला तू दे। आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं धारण तू कर, सर्व वाईट गोष्टीपासून तू संरक्षण कर आणि तुझं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, तू जिवंत देव आहे याची तू आम्हा प्रत्येकाला तू जाणीव तू दे आणि तू महान आणि जिवंत परमेश्वर आहे। हो पित्या परमेश्वर, आम्हा प्रत्येकाचं जीवन तुला समर्पित कर। प्रत्येक दास-दासी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणत आहे,